नमस्ते भारत, आपण बघत आहात WH न्यूज। मी विजय खवसे। सध्या मी नागपूरच्या आदिवासी आयुक्तालयाच्या कार्यालयामध्ये आहो आणि 8 दिवसापासून, एक नाही तर तब्बल 8 दिवसापासून इथे आदिवासी मुलं जी आहे आंदोलन करत आहे। मी तुम्हाला थेट आता आंदोलनाकडे घेऊन जातोय। बघू शकता या ठिकाणी हजारोच्या संख्येत जी आहे विद्यार्थी जे आहे आपल्या मागण्यांसाठी या ठिकाणी आलेले आहे। याही साईडनं आपण बघू शकता हे बघा, आणि रात्रभर या ठिकाणीचे विद्यार्थी हे सगळे राहतात। हे बघू शकता संपूर्ण विदर्भातून आलेले आहे। थोडं कॅमेरा एकदम जवळ करा त्यांच्या आणि दाखवा। हे दृश्य आहे आदिवासी आयुक्तालय कार्यालय। हे बघा, वयाची अट लावून भविष्याला अंधारात ढकलता आदिवासी विकासाच्या नावाखाली नेमका विकास कुणाचा करता, हा प्रश्न येथील आदिवासी जे विद्यार्थी आहे ह्या त्यांचा प्रश्न आहे। आणि गेली 8 दिवसापासून, सतत 8 दिवसापासून या ठिकाणी संपूर्ण ही मंडळी आहे। आदिवासी मंत्रालय आहे, आदिवासी आयुक्तालय आहे, आदिवासी मंत्री सुद्धा आहे, पण आदिवासी मंत्री या मुलांची गंभीर दखल का घेतल्या गेली नाही, हा असाही सुद्धा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। पोलिसांचा सुद्धा या ठिकाणी बंदोबस्त आहे। या इकडे हे दाखव, हे सगळं या विद्यार्थिनी आहेत। या बघू शकता, या विद्यार्थिनी सुद्धा आपल्या हक्काच्या मागणीसाठी इथे आलेल्या आहे। लीना बनसोड आयुक्त नाशिक यांच्या न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल सरपंच झालेला होता। निर्माण कार्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला। म्हणजे एकंदरीतच नाराजी अशी आहे। हे बघू शकता, हे विद्यार्थिनी याच्यातही आंदोलन नाही, शिक्षणासाठी निघत असलेला अन्न अश्रू आहेत। हे हातामध्ये फलक या विद्यार्थिनींनी घेतलेला आहे आणि या आंदोलनाला लीड जे करत आहे हे विद्यार्थी बघू शकता आपण। या मित्र यांच्याकडे या, आपण यांच्यासोबत बोलूया। म्हणजे जे आंदोलनाला लीड करतात ते म्हणजे नेमकं त्यांच्या काय मागण्या आहे आणि आतापर्यंत यांना कोणी कोणी भेटी दिल्या, आदिवासी मंत्र्याचं काय म्हणणं आहे, आदिवासी मंत्र्यासोबत काय बोलणं झालं का आहे आणि यांच्या काय मागण्या आहे हे जाणून घेऊया। दादा थोडीशी हे बघू शकता, इकडे सुद्धा दाखव। ही सगळी मंडळी आहे, म्हणजे संपूर्ण जवळपास विदर्भातून जे आहे आदिवासी मुलं जे आहे या आपल्या हक्काच्या मागणीसाठी आलेल्या 8 दिवसापासून जे आहे ही सगळी मंडळी या ठिकाणी ठाण मारून बसलेली आहे। पण माहित नाही आता सरकार यांच्या मागण्याकडे का दुर्लक्ष करीत आहे। मग थोडं या मुलींकडे जाऊया। काय सांगशील, कुठून आलेली आहे तू? मी चंद्रपूर। उभी होय थोडीशी, चंद्रपूरहून आलेली आहे म्हणून उभी होय थोडी, म्हणजे जाणून घेऊया। इकडे अशी आहे म्हणजे लाईट्स येईल। पुढे चंद्रपूरहून आले, कोण्या वर्गात आहे? मी फर्स्ट इयरला आहे। फर्स्ट इयरला आहे। काय मागणी काय आहे एवढे सारे लोक? 5 ऑगस्टला GR निघला होता की 26 वर्षापर्यंत कोणताही विद्यार्थी वसतिगृहात राहू शकत नाही आणि आदिवासींकडून जे शिष्यवृत्ती मिळते ती त्यांना 26 वर्षाच्या नंतर मिळणार नाही। मग नंतर 14 ऑगस्टला त्यांनी GR बदलवला की 30 वर्षापर्यंत ते लागू केलं। पण आम्हाला हे अमान्य आहे। आम्हाला शिक्षणासाठी कोणतीही वय मर्यादा नको आहे। त्यासाठी आम्ही इथे आंदोलन करत आहोत आणि आंदोलनाचा हा 8वा दिवस आहे। आणि त्यांना माझी एवढीच विनंती आहे की त्यांनी आमच्याशी बोलावं, त्यांचं काय मत आहे। आणि संविधानामध्ये जर आम्हाला शिक्षणासाठी कोणती वय मर्यादा नाही तर यांनी आमच्या शिक्षणासाठी वय मर्यादा लावणारे कोण, हा आमचा त्यांना प्रश्न आहे। तर त्यांनी अशी विनंती आहे, शिक्षणाला वय नसतं, बरोबर आहे। विद्यार्थ्यांना म्हणजे कितीही वर्षाचा जरी मनुष्य असो तो शिक्षण घेऊ शकतो आणि मग शिक्षणाच्या वयाची अट का, हा प्रश्न आहे। तर नक्कीच रास्त मागणी आहे या सगळ्या विद्यार्थिनीची। आणखी कोण आहे बोलणार? या ना, या तू कुठून आली ताई? मी यवतमाळ इथून आलेली आहे। तर आम्ही इथे आंदोलनाकरिता बसला आहे कारण की आमच्या काही मागण्या आहेत ते सरकार पूर्णच करत नाहीये। जसं की 5 तारखेला GR आला की तुम्ही फक्त 26 एज लिमिट पर्यंत हॉस्टेलला राहू शकता। तुमची एकच मागणी आहे का ही? नाही, अशा अनेक मागण्या आहेत आमच्या। दुसरी मागणी सांग ना। की आम्हाला म्हणजे मुलींच्या वसतिगृहाला शासकीय इमारत नाही आहे, तर त्यांनी शासकीय इमारत करायला पाहिजे आणि ते पण सेफ जागे अशी, म्हणजे मुलींसाठी। अशी आमच्या भरपूर साऱ्या मागण्या आहेत पण ते शासनापर्यंत जातच नाही आहे आणि गेल्या तरी शासन असं म्हणजे ऐकून न ऐकल्यासारखं करत आहेत। तर आमची फक्त एवढीच विनंती आहे की त्यांनी आमचं ऐकून घ्यावे आणि त्याच्याबद्दल काही करावे। आमचं ऐकून घ्यावं, मागणी काय आहे, आमच्या मागण्या काय आहे त्या ऐकून घ्याव्या आणि शासनानं त्यावर अंमल करावा अशी मागणी आहे।
पण मात्र खरंच शिक्षण हा प्रत्येकाच्या घराघरात पोहोचलं पाहिजे आणि प्रत्येकाला शिक्षण सुद्धा मिळालं पाहिजे असं सरकारचं धोरण आहे. पण मात्र त्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचत नाही, शिक्षणाची अटी लावली. कुठून आला दादा? मी गडचिरोलीवरून आहे. गडचिरोली. काय मागणी काय कशासाठी आहे? मागणी आहे की आमच्या जो 5 ऑगस्ट 2026ला जो GR निघाला तिथं हे असं लिहून आलं की जो 26 वर्षापेक्षा जास्त झाला तर ते हॉस्टेलमधून राहता येत नाही, शिकता येत नाही, असं जो GR आला होता. तर आम्ही मुलांचं आंदोलन उभारला. तर मग म्हटलं की वयाची काही हट नाही पाहिजे मला म्हणून त्यानंतर केले 30 वर्षापर्यंत. तर आमच्या मागणं आहे की वयाची हट नाही पाहिजे, ते काढून टाकावे. जो काही आहे आम्ही तेव्हा तोपर्यंत शिकणार आहे. आणि जो गडचिरोली जिल्ह्यामध्ये धानोरा तहसीलमध्ये आश्रमशाळेच्या मुलींच्या हॉस्टेलमध्ये झालं सापाची वगैरे घटना, तर आदिवासी विकास मंत्री यांचा राजीनामा पाहिजे आम्हाला. कोण आहे आदिवासी विकास मंत्री? माननीय अशोकजी उईके सर आहेत आदिवासी मंत्री. अशोकजी उईकेकडे ह्या मेसेज गेलेला आहे का? हो, गेलेले आहेत सर. काही आमच्या इथून विद्यार्थी संघटनामधून गेले होते मुंबई मंत्रालयामध्ये, पण काही पॉझिटिव्ह आन्सर आला नाही होता. काय भेटी दिल्या आंदोलनाला अजून? भेटी आले होते सर, काही आमदार आले होते, गेले होते, पण अजून काही आमच्या सक्सेस नाही झालं आहे. तर म्हणून जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन थांबणार नाही. इथले आदिवासी आयुक्तालयातले जे अधिकारी आहे यांच्या सोबत काही बोलणं झालं आपल्या? आमचे प्रतिनिधी जे गेले होते. तुम्ही कुठून आले? हा, मी इथेच आहे. नागपूरचे? नाही, मी गडचिरोलीचे आहे. हा, तर जे प्रतिनिधी तर गेले होते आमचे काही, तर त्यांच्यासोबत बोलणं झालं. पण जे GR काढले आहेत ते मागणीसाठी हे नकार देऊन राहिले किंवा आम्ही पूर्ण करू नाही शकत आहे. प्रमुख म्हणजे एकच मागणी आहे कधी वयाची, फक्त बाकीच्या मागण्या सांगा. जे गडचिरोलीत 3 पोरींचे मृत्यू झाला. मृत्यू झाला, बरोबर. हा, त्या पोरींना त्यांना पैसे जे 4 लाख रुपये मध्ये घेत आहेत ते किती? 4 लाख रुपये दिले. हा, तर म्हणजे तुम्ही एका आदिवासी पोरींना 4 लाख रुपये देता आणि जे अदर कुठे मृत्युमुखी पडले तुम्ही 1 करोड रुपये जाहीर करता. मग असं भेदभाव का करतावा? जे आमची अजून मागणी आहे की 12,500 जे जागा होते ते आतापर्यंत का काढले नाही? ते तुम्ही काढा. नोकऱ्यांच्या जागा? हा, नोकऱ्यांची जागा ते काढत नाहीत. ते असं खूप प्रॉब्लेम आहेत. ते आम्ही पूर्ण सॉल्व्ह करण्यासाठी आम्ही मोर्चामध्ये बसलो आहोत. आदिवासी आश्रम शाळा आहे महाराष्ट्रामधल्या, काय वाटते तुला की सगळ्या सुविधा आपल्या आश्रम शाळेमध्ये मिळतात? खरं म्हटलं तर आश्रमशाळेची दुर्दशा एवढी खराब आहे. माझ्या एरियामध्ये पण खूप सारे आश्रमशाळा आहेत, मी बघितलं तिथं. तिचं म्हणजे साफसफाईचं एकदम म्हणजे काही असं सुरक्षा आहेच नाही. साफसफाई एकदम खूप खूप घाणेरडी असते, तिची व्यवस्था नाही का. ते असं वाटत नाही की तिकडचे गव्हर्नमेंट ऑफिशियल्स तिकडे येऊन बघत असतील वगैरे, काहीच नाही. आणि म्हटलं तर ते लहान लहान चिमुकले राहतात, 1ली-2री पासून तिथं शिक्षण होत राहते आश्रमशाळामध्ये. त्यांना झोपायसाठी सुद्धा बेड नाही. खाली झोपावं लागते. खाली झोपावं लागते. जबकि आदिवासींकरता खूप जास्त फंड गव्हर्नमेंट कडून येत राहते. मग तो आदिवासीचा फंड गेला तर गेला, जाते तर जाते कुठं? तो विद्यार्थ्यांची जे मागण्या आहेत. बोला ना, आम्ही तर तेच बघतो का ज्यांना माहित असेल त्यांनी बोलावं. पण आता लीडर जवळपास आता बघू शकता, आता मागण्या घेऊनच ते विद्यार्थी आहे, कोणी प्रतिनिधी नाही आहे, कोणी हे नाही आहे. बरोबर आहे. म्हणजे असं होते की राजकारणात कसं होते, एखादी व्यक्ती राजकारण आहे. आमचं चॅनल राजकारण करत नाही. आमची जे तुमची समस्या आहे ते थेट सरकारपर्यंत पोहोचली पाहिजे, यासाठीच आम्ही. आणि प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात काय आहे, आदिवासींचं शिक्षण व्यवस्थित मिळते का काय, तुमच्या मागण्या हे जाणण्यासाठी घेऊन आलेलो मी. नक्कीच तुमच्या चॅनलच्या माध्यमातून हा महाराष्ट्रापर्यंत आमच्या मागण्या अडचणी जे आहेत ते जावं. कारण की तुम्ही पाठीमागे पाहता, उजव्या साईडला डाव्या साईडला विद्यार्थी इतकं नागपूर शहरामध्ये शिकणारेच विद्यार्थ्यांची इतकं संख्या आहे. तर आजूबाजूचे विद्यार्थी जर आम्ही या अडचणी किंवा या संघर्षाला आंदोलनामध्ये आम्ही जर सहभाग करू तर हा जो भारतातला उपराजधानी शहर आहे हा बंद व्हायला किंवा जाम व्हायला अगदी गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ मधून सुद्धा काही इथे फक्त ते चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली, अमरावती, चंद्रपूर हे प्रत्येक जिल्ह्यातून विद्यार्थी इथे शिकणारे आहे फक्त. आणि जे बाहेरचे प्रकल्पाचे विद्यार्थी आहेत ते आपापल्या प्रकल्पामध्ये ठिय्या आंदोलनं उभारले आहेत. आणि आमच्या पुढील दिशा आहे आमच्या जो उद्यापासून आणि परवापासून याच्यावर आम्ही चर्चा करत आहोत. आम्ही
गोळा होतो बसलेले तेव्हा तुम्ही बघितले आहेत. हे पुढील दिशा ठरवण्यासाठी आम्ही आहोत. आणि आणि आता काय म्हणजे प्रमुख मागण्या काय आहे तुमच्या या तुम्ही जे आंदोलनाला बसले की ज्या सरकारने सोडवाव्या? सर, प्रमुख मागण्या म्हणजे शिक्षणाला कोणत्याच मर्यादा किंवा अटी नसतात. प्रत्येक संविधानाने दिलेले मानवी हक्क आहे, तो मरेपर्यंत शिकू शकते, निरंतर काळ शिकू शकतो. बरोबर आहे. तर हे मर्यादा का सरकारने आमच्यावर थोपला आहे? 5 ऑगस्ट 2026चा जो GR काढलाय शासनाने, कोणत्या विचाराने काढले असावा? म्हणून आम्ही असं विचार करतो की विद्यार्थी एका विषयामध्ये MA केल्यानंतर त्याला दुसरा, तिसरा, चौथ्या, पाचवा कितीही MA तो करू शकतो. पण सरकारने का वसतिगृहामध्ये राहून हा जो शिक्षण न घेण्याचं कारण ठरत आहे? आणखी त्याच्या व्यतिरिक्त आणखी काय मागण्या आहेत? याच्या व्यतिरिक्त आहे विद्यार्थिनींचा की त्यांना वसतिगृहामध्ये शासकीय इमारती नाही आहेत आणि जो शिक्षणाला जे शिष्यवृत्ती शासनाकडून मिळतं ते वार्षिक शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळत नाही आणि तो त्रास मानसिक छळ म्हणा महाविद्यालयाकडून किंवा शासनाकडून विद्यार्थ्याला होतो. वारंवार बोलल्या जाते की शिक्षणासाठी आदिवासींच्या, दलित आदिवासींच्या मोठ्या प्रमाणात सरकारकडून जो आहे निधी मिळतो, पण मात्र तो निधी काही आपला खर्च केला जात नाही. खरंच हे जे आमच्या जो आदिवासी विकास विभागाला निधी काही कमी आहे असं म्हणता येणार नाही. कारण की आपण या वर्षीचा जो लाडकी बहिणीचा जो खर्च आहे त्यांनी आदिवासी विकास विभागाने पुरवला आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. मला एक्झॅक्ट आकडा सांगता येत नाही, पण मी ओव्हरऑल सांगतो 800 कोटी काहीतरी समथिंग त्यांनी पुरवला आहे. तर हे जे मागणी सॉरी ते आदिवासींचा निधी लाडक्या बहिणीला पुरवला आहे. हे जे तुम्ही इकडे देण्यापेक्षा आमच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला तुम्ही द्या ना. कारण की आज आपण हल्ली गडचिरोली जिल्ह्यामध्ये आपण त्या विद्यार्थिनींचा झालेला 3 विद्यार्थिनी घटना आहे. त्यांना झोपण्यासाठी बेडिंग साहित्य नाही किंवा इतर जे सोयी सुविधा किरकोळ असतात ते सोयी सुविधा नसल्यामुळेच त्या घटना घडल्या आहेत. तर हे सरकारला किंवा प्रशासनाला का दिसत नाही आहे? नक्कीच हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की जे दलित आदिवासींसाठी जो निधी मिळतो तो निधी जर तुम्ही इतरार्थ दुसऱ्या खात्याकडे जर वळत असाल तर नक्कीच हे सरकारचं जे धोरण आहे ते काही बरोबर नाही आहे. दलित आदिवासींना शिक्षण मिळालं पाहिजे. या योजनेतून लाखो खर्च करतात. आश्रमशाळा मोठ्या आहेत पण काही ठिकाणी इमारती नाही, इमारती आहेत तर त्या ठिकाणी सोयी नाही असा एकंदरीतच यांनी आम्हाला सांगितलं आहे. पण गेली 8 दिवसापासून हे आंदोलन तुम्ही बघता आहे, पण अजूनपर्यंत जे अजून कोणी आहे हे दाखवा चित्र हे सगळ्या मुलींचं आहे. हे आहे, या तुम्ही थोडं या. तुम्ही डॉक्टर आहेत? मी मेडिकल स्टुडंट आहे, फायनल इयरला MBBS. अच्छा, फायनल इयरला का? MBBS कुठे? GMC नागपूर. आणि मी वसतिगृहाचा विद्यार्थी आहे. काय नाव आहे? सौरभ सातपुते. सौरभ सातपुतेजी, काय सांगाल आता तुम्ही MBBS शिक्षण घेत आहे, काय वाटते तुम्हाला? म्हणजे MBBS चं शिक्षण काही तेवढं स्वस्त नाही आहे. तुम्हाला कशी काही ऍडमिशन मग मिळाली, म्हणजे कशातून मिळाली, कोट्यातून मिळाली? मी SC कॅटेगरी स्टुडंट आहे आणि हॉस्टेलला राहतो आणि तिथं SC कॅटेगरी ST हा बरोबर आहे. तर त्या याच्यामुळेच मला ते हॉस्टेलला ऍडमिशन मिळाले. आणि हॉस्टेलमध्ये मग त्या सुविधा वगैरे? हॉस्टेलमध्ये सुविधा वगैरे भेटतात, पण असं आहे की जे आता सध्या त्रास मुलांना होत आहे हे याच्यामुळे वयाची अट. आणि असं आहे की मेडिकल स्टुडंटना पण गरज पडतात की त्यांना पण असं हॉस्टेलला राहावं लागतं. तर असं आहे की त्यांना पण अशी मदत व्हावं आणि पुढे पण त्यांना असं जे आमचे नवीन येणारे जनरेशन आहे त्यांना पण जे गरीब घरचे जसे की मेळघाट किंवा अमरावती या साईडचे जे आश्रमशाळेतले विद्यार्थी आहे त्यांना इथे यायला वेळ लागतो, त्यांना समजायला वेळ लागतो. तर जेव्हा ते येतात तर त्यांना अशी मदत व्हावं आणि हे जे वयाची अट आहे ती मागे घेण्यात यावं. म्हणजे जेही येणारे डॉक्टर आहेत त्यांना इथं यायला आणि पुढं म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरेसाठी किंवा मग येणाऱ्या पिढींना उच्च शिक्षण घेता आलं पाहिजे यासाठी मदत होणार. आता आदिवासी मंत्री आहे अशोक उईकेजी वगैरे, यांच्यापर्यंत हा मेसेज वगैरे गेला असतील तर त्यांच्यासोबत काही आपल्या मुलांचं काही बोलणं झालं? त्यांच्यासोबत मुलांचं बोलणं झालं आहे. म्हणजे कालच आम्ही शिष्टमंडळ तिथे गेलो होतो, त्यांच्यासोबत बोलणं झालं पण त्यांच्याकडून असं काही सकारात्मक आम्हाला उत्तर मिळालेलं नाही आहे. त्यांचं जे म्हणणं आहे ते आम्हाला तसं तर पटलेलंच नाही आहे. कारण की जे त्यांनी म्हणजे दुसरे पर्याय पण सांगितले ते तसे योग्य नाहीत जे सर्व मुलांना म्हणजे सोयीस्कर पडतील.
आणखी याच्या व्यतिरिक्त काय समस्या आहे आपल्या आदिवासी मुलांच्या शाळेचं झालं? अशा तर आणखीन खूप साऱ्या समस्या आहेत, जसे की इथं सर्व हॉस्टेल्स आहेत. आता ज्यांना मेडिकलची गरज पडतेच, तर असं प्रत्येक वसतिगृहामध्ये ॲटलिस्ट एक ॲम्ब्युलन्स असलेलं पाहिजे की जे त्यांना डॉक्टर पण असायलाच पाहिजे. नाही, डॉक्टर नाही तरी ॲटलिस्ट एक ॲम्ब्युलन्स असायला पाहिजे की जे त्यांना मेडिकल इन्स्टिट्यूशन किंवा अशा ठिकाणी कॅरी करू शकते. कारण की हजार क्षमतेचे वसतिगृह आहे, तिथे एवढे सारे विद्यार्थी बिमार पडतात, रोज कोणी ना कोणी बिमार पडतात. तर त्यांना लवकरात लवकर ट्रीटमेंट भेटावं यासाठी त्यांनी हेल्प करायला पाहिजे. आणि बाकी पण अशा जे म्हणजे मेडिकल स्टुडंट आहेत त्यांना अशी हेल्प झाली पाहिजे. आता मी मेडिकल स्टुडंट आहे, तर मी त्यांच्या याच्यानं विचार करून यांना तुम्हाला हे सगळं सांगितलं आहे. नाही नाही, बिलकुल बिलकुल. हे बघू शकता, म्हणजे MBBSचे मेडिकलचे स्टुडंट आहे. आणि नक्कीच आदिवासी मुलांना जे आहे उच्च शिक्षण मिळालं पाहिजे. आणि उच्च शिक्षण कधी मिळणार, जेव्हा सरकारचं धोरण चांगलं असेल तेव्हा. त्यांना ॲडमिशन घेण्यासाठी त्रास व्हायला नको. जर ॲडमिशन होत असेल तर मग त्यांना वसतिगृहामध्ये तयार नको, चांगल्या क्वालिटीचं त्यांना तिथं जेवण मिळालं पाहिजे, राहणीमान आणि सगळ्या सुख सुविधा जे आहे त्या मिळायला पाहिजे. तेव्हाच जे आहे MBBS सारखा ते अभ्यास करू शकतात. पण महाराष्ट्रातली जर परिस्थिती आपण बघितली तर तशी दिसून येत नाही. जे गडचिरोली जिल्ह्यामध्ये जे प्रकरण झाला, शाळेमध्ये अक्षरशः सर्पदंशाने आमच्या 3 आदिवासी मुलींना जीव गमावावा लागला. सरकार म्हणतोय की आम्ही निधी देतो, पण मग तो खर्च का होत नाही? खर्च करणाऱ्यावर सरकारने लक्ष ठेवायला पाहिजे. ते लक्ष ठेवणार कोण? विद्यार्थ्यांनी जर आवाज उचलला तर मात्र विद्यार्थ्यांवर दबाव येतो. हॉस्टेलचे जे कोणी कर्मचारी असतात त्यांच्याकडून दबाव येतो. पण मात्र आता तशी वेळ राहिली नाही. आता जनजी जो आहे आता जागृत झालेला आहे. दिल्लीच्या आंदोलनाने सुद्धा दाखवून दिलेलं आहे. आणि आता मोठ्या संख्येत आपण ही संख्या बघू शकता आदिवासी मुलांची. आता सध्या ही संख्या जी आहे एवढीच आहे, बघू शकता. पण आता आमचा व्हिडिओ आणखी संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत जाईल. आणि ही दृश्य जे आहे, थेट दृश्य जे आहे नागपूरच्या आदिवासी आयुक्तालयातून आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. आणि प्रत्येक आदिवासी मुलामुलींना हा सुद्धा शिक्षण मिळालं आहे. तिकडे सुद्धा काही विद्यार्थी आहे, ते सुद्धा हे आदिवासी हे आहे आयुक्तालय आहे. आणि थेट ठाण जो आहे आदिवासी आयुक्तालयाच्या कार्यालयात जे आहे या सगळ्या जनजी जे आहे विद्यार्थी आहे. विजय वाघमारे यांना स्वयंघोषित आदिवासी विकास मंत्री पदाचा हार्दिक शुभेच्छा. हे बघा असे लिहिलेले आहे सगळ्या मुलींनी. अधिकारी मस्त एसीत झोपले आणि विद्यार्थी इथे मारत बसले, मच्छर मारत बसले, अशा स्लोगन लावलेले आहे. ही एक शोकांतिकच म्हणावं लागेल. कारण आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांना जर शिक्षण मिळत नाही आणि अशा पद्धतीनं यांना आपल्या मागण्यासाठी येऊन बसावं लागतं, 8-8 दिवस बसावं लागतं. यांचं काय जेवणाची व्यवस्था काय आहे ते सुद्धा काही विचारून. हे बघू शकता आतमध्ये सुद्धा काही विद्यार्थी इथे बसले आहेत. आतमध्ये सुद्धा आहे, पोलिसाचा सुद्धा इथे बंदोबस्त आहे. ताई कुठल्या ठाण्याचे आहेत तुम्ही? बर्डी पोलीस स्टेशन. बर्डीचे आहेत का? किती दिवसापासून सध्या? हे 14 तारखेपासून आहे सर. बंदोबस्त रात्रभर राहतात हे मुलं इथं? हो, रात्रभर राहतात. आमचा पण बंदोबस्त डे नाईट राहतो आणि मुली पण रात्रभर राहतात. दिवसभर पण राहतात, रात्र पण राहतात. वर्त साहेब आहेत? हो, वरती मुलींसाठी आहे, सोय केली आहे राहण्याची आणि हो आणि मुलांसाठी पण केली. जेवणाची पण व्यवस्था आहे त्यांची. कोण करते जेवणाची? ते त्या मुलांनाच माहिती आहे सर. त्यांचे ते तेच करतात. ते पाण्याची वगैरे? पाण्याची पण व्यवस्था केली आहे त्यांची. काही आहे, सुरक्षासाठी आहे. मुलांच्या बर्डी पोलीस स्टेशन कडून आलेलं आहे. आणि हे सगळे मुलं आहे. यात आता थोडं हे मोबाईल मध्ये गुंग आहे. काय बघू राहिले? काय सर? कुठून आलेत? आम्ही आलो ना हॉस्टेलमध्ये. कुठल्या हॉस्टेल? सिटी हॉस्टेल कळमना. काय हॉस्टेलमध्ये काय परिस्थिती आहे तिथं? सोय आहे का? इकडे या थोडं लाईट मध्ये. हॉस्टेलमध्ये काही सोयी आहे वगैरे तिथल्या कळमण्याच्या? कळमनाच्या हॉस्टेलला सोय आहे, पण परंतु आता GR आले आहे. त्या GR मुळे हा सर्व प्रसंग घडला आहे. GR मुळे काय मग विद्यार्थ्यांना घरी जावं लागलं का? नाही, म्हणजे जे GR लागू केला आहे सगळं मुलांच्या विरोधात आहे. त्यामुळे त्या GRचा रद्द करावा त्यासाठी हा मोर्चा काढलेला. आश्रम शाळेमध्ये सोय मिळतोय ना सगळं?
पाणी, राहणे, लाईट, पंखे हे सगळे नाही 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 मिळत? नाही आश्रम शाळेत तर खूप काही आता सध्या गडचिरोली जिल्ह्यात 20 बस झाला आहे, बरोबर. त्यामुळे ते काही चर्चा चालू आहे सर्व ठिकाणी. आश्रम शाळेत जे मंत्री आहेत ते प्रत्यक्ष व्हिजिट देत नाही, त्यामुळे ते सगळं करण्यात बरेच आहेत अशा गोष्टी. असं जे सर आता एक अटकेलं आहेत की शिक्षणामुळे जे आदिवासी विद्यार्थी आहेत त्यांना त्यांच्या समोर की जे वयच अटकेलं आहे केले होते की जे 5 ऑगस्टला आले होते GR, त्यामध्ये मेन्शन केलं होतं की पहिलेच वयच 26 पर्यंतच हॉस्टेलला राहू शकतात, त्या पलीकडे गेला तर हॉस्टेलला राहू शकत नाही. त्यामुळे वयाची अट ठेवलेली आहे. म्हणजे आणखी सर म्हणजे शिक्षणात जे अगोदर फील्ड घेतात BA मधूनच समोर घेऊ शकतात, त्याच्या अतिरिक्त जर BA झाल्यावर MA झाल्यावर अतिरिक्त म्हणजे MSW इतर कोणते फील्ड त्या फील्डला जाऊ शकत नाहीत, तशा गोष्टी नाही तर नमूद केलेलं आहे. अच्छा, म्हणजे BA पर्यंत तुम्ही घ्याल? हा, BA वर जर समजा करायचं असलं म्हणजे त्याचा जर अतिरिक्त दुसरी फील्ड घ्यायचं असेल तर घेऊ शकत नाही आणि हॉस्टेलला पण ऍडमिशन मिळणार नाही. मिळणार दुसरी फील्ड जर घेतली तर हा. हे सुद्धा एक नियम जो आहे व्यवस्थित वाटणार नाही. संविधानाचा पूर्ण विरोधच आहे हा GR, त्यामुळे मुलांना हा रद्द झाला पाहिजे अशी मागणी आहे. की 26 वर्षाचा जो 5 ऑगस्टचा जो GR निघालेला आहे, शासनाने काढलेला आहे, त्याचा विरोध जे आहे सगळे हे विद्यार्थी करत आहे. मी पुन्हा तुम्हाला विद्यार्थ्यांकडे घेऊन जात आहोत आणि या ठिकाणी जे सगळी मंडळी पुन्हा आम्ही दाखवतो आहे इथेच राहणार आहे. काही आणखी यांच्याकडे जे काही जे म्हणजे यांचे जे लीड करणारे जे नेते हे आहेत, तुमच्याकडे आम्ही बरेच वेळा येतो. या इकडे, या थोडं इकडे या, इकडे थोडं दादा बोलूया थोडं, बोलूया. तुमचं काय नाव आहे? गणेश हिरपाचे. गणेश हिरपा. तुम्हीच आंदोलनाला लीड करता? हा, मी आंदोलनाला लीड करतोय. आदिवासी विद्यार्थी संघटना विदर्भ नागपूर त्यांचा अध्यक्ष आहे. बोला. बरोबर. गेली 8 दिवसापासून आंदोलन सुरू आहे. कोणी या ठिकाणी भेट दिल्या? आदिवासी जे मंत्री अशोक उईके साहेब आहे यांच्यासोबत काही बोलणं झालं काय? हो, त्यांनी आम्हाला मुंबईला बोलवलेलं मंत्रालयामध्ये की तुम्ही आमच्यासोबत या, चर्चा करा. आम्ही गेलो होतो त्या ठिकाणी मुंबईला, चर्चा केली त्यांच्याशी, पण कुठल्याही प्रकारची सकारात्मक चर्चा अजूनपर्यंत घडून आलेली नाही. जे सेक्रेटरी साहेब आहे ते आदिवासी विद्यार्थ्यांच्या विरोधात आहे. कोण आहे सेक्रेटरी? कोण आहे? विजय वाघमारे. आणि जे TC आहेत लीना बनसोड, याही आदिवासी विद्यार्थ्यांच्या अगेन्स्टमध्ये आहे. त्यांना असं वाटतं की आदिवासी विद्यार्थ्यांना बोलायचा मॅनर्स नाही किंवा त्यांना शिक्षणासाठी एवढं हे देणं सोयीचं नाही, असं म्हणजे एकंदरीत ते लक्षात आलं आमच्या. आणि आजपासून आदिवासी विद्यार्थ्यांची मागणी आहे का आधी विजय वाघमारे आणि लीना बनसोड यांचा राजीनामा घ्या, त्यानंतर आमच्या GR वरती तुम्ही बोला. पण आदिवासी मंत्री आपल्या ना अशोक उईकेजी, आदिवासी विकास मंत्री आपले असले तरी निर्णय तरी कुणा दुसऱ्याचे असतात, एवढं आम्हाला त्या ठिकाणाहून कडून आले. विजय वाघमारे यांनी बऱ्यापैकी कंडिशन्स आमच्या समोर ठेवल्या, आम्ही त्या कंडिशन्स मान्य केल्या नाही, म्हणून आम्ही परत कंडिशन ठेवल्या होत्या तुम्ही? त्यांनी आम्ही कंडिशन्स मतलब आम्ही म्हटलं की तुम्ही वयाची अट त्या ठिकाणाहून काढून टाका. ज्या मागण्या आमच्या नंतर पुढं वाढीव भत्त्यानुसार आहे, डेजर्टेशन किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टीसाठी, तर तुम्ही त्याचं लक्षात घ्या आणि आमचा जो शासन निर्णय आम्हाला जो सोयीचा पाहिजे आहे त्यासाठी बोला. पण ते कुठल्याही प्रकारचं पॉझिटिव्ह बोलायला तयार नाही. दॅट्स वाय त्यांनी म्हटलं की तुम्हाला मुख्यमंत्र्यांशी आम्ही भेट घालवून देतो, परंतु आम्ही मान्य केलं की आम्हाला भेट घालायची असेल, तिथून जर प्रश्न सुटत असतील तर नक्की आम्ही ते प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम आणि सोडवणार. पण कुठल्याही प्रकारचे पॉझिटिव्ह त्या ठिकाणी झालेलं नाही. त्यांनी आमच्यासमोर अट मांडली की तुम्ही एक लेखी स्वरूपात द्या की माननीय मुख्यमंत्री महोदयांसोबत तुमची भेट झाली आणि सकारात्मक भेट झाली. त्या सकारात्मक भेट झाली म्हणून सकारात्मक भेट झाली असं त्यांनी बोलायला लावलं. आणि तुम्ही लेखी स्वरूपात द्या की सकारात्मक भेट झाली, त्या सकारात्मक भेटीतून तुम्ही समाधानी आहात आणि समाधानीच्या आधारावर तुम्ही हे आंदोलन मागे घेताय. आम्ही त्यांना काउंटर क्वेश्चन केला की आम्ही जेव्हा भेट झालीच नाही आहे तर अशा वेळेस आम्ही चर्चा लिहून कसं द्यायच्या, चर्चा झाली त्यावर काय परिणाम होतील किंवा नाही होतील ते आधी कसं लिहून द्यायचं तुम्हाला. तर ते बोलले की तुम्ही हे कराल तर भेटून देतो, अदरवाईज तुम्ही आमच्या माध्यमातून भेटू शकत नाही असं ते बोलले. म्हटलं ठीक आहे, आम्ही काही भेटत नाही. आम्हाला जर त्यांना जर वाटत असेल की हे आदिवासी विद्यार्थी माझे मुलं आहेत किंवा राज्यात असणारे जितके बांधव आहेत त्यांच्यावरती माझा विश्वास आहे आणि त्याच लोकांच्यामुळे मी आज मुख्यमंत्री आहे, कुठेतरी छोटा मोठा वाटा का असे ना आदिवासी लोकांचा मुख्यमंत्री बनण्यासाठी त्यांना भरपूर सहकार्य आहे असं जर त्यांना वाटत असेल तर ते आमचे अश्रू समजतील, आमच्या अडचणी समजतील आणि आम्हाला वयाची अट हटवून देतील आणि ज्या काही मागण्या आमच्या आहेत त्या मागण्या पूर्ण करतील. पण
थेट तुमचं आदिवासी मंत्र्यासोबत बोलणं नाही झालं का विखे साहेबांसोबत? थेट बोलणं झालं, परंतु त्यांचं कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप त्या ठिकाणी दिसत नाही आहे. ते फक्त मंत्री नावाचे मंत्री आहेत एवढं आम्हाला समजलं, आणि त्यातून आम्ही त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता, एक अपेक्षा आहे की तुम्ही रक्ताचे आहेत तर याच्यावर थोडंसं सहकार्य करा, मंत्री महोदयांशी बोला. ते करत आहेत त्यांच्या पद्धतीनं, जितकं त्यांना बोलणं होत आहे ते बोलत आहेत, आम्हाला तेवढं समजलं. परंतु आज जी भूमिका आमची आहे, आदिवासी विकास मंत्री असो किंवा विजयकुमार वाघमारे असो किंवा बाकीचे सगळे लीना बनसोड असो, या लोकांची राजीनामे घेतल्याशिवाय आम्ही या ठिकाणी उठणार नाही, ही अंतिम भूमिका आहे. नाही, नक्कीच जे आहे आपण बघू शकता, जनजी जे आहे त्यांनी जर ठाणलं तर ते करतात. पण मुख्यमंत्री साहेब जर आमचा व्हिडिओ बघत असताल तर नक्कीच या आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे सुद्धा लक्ष द्या. आणि त्यांची मागणी जी आहे रास्त मागणी आहे, वयाची अट आहे. शिक्षणाला कशाची अट पाहिजे वयाची? जोपर्यंत त्यांचं इच्छा आहे शिक्षण घेण्याची तोपर्यंत शिक्षण त्यांना घेऊ द्या आदिवासी विद्यार्थ्यांना. एक सांगा, आश्रम शाळेची स्थिती सध्या आपल्या महाराष्ट्रातली काय वाटते तुम्ही? कारण तुम्ही संघटनेच्या माध्यमातून तुम्ही बघत असता, सरकारकडून मोठा जो आहे निधी आपल्या आश्रम शाळेला देत असल्याचं बोलल्या जाते, पण खरोखरच तो निधी आपल्या आश्रम शाळेपर्यंत पोहोचतो का? बघा, मी स्वतः आश्रम शाळेला शिकलेला विद्यार्थी आहे. मला कुठलाही अधिकारी येऊन मला काउंटर करू शकत नाही की आश्रम शाळेची परिस्थिती अशी आहे. आश्रम शाळेची परिस्थिती 1982 ते 84 पासून 2026 पर्यंत आजही तशीच दयनीय अवस्था आहे की त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना सोयीचं एज्युकेशन नाही, सोयीचं जेवण नाही किंवा सोयीचं राहणीमान नाही, बाकीच्या सगळ्या गोष्टी. कित्येक शाळेवर तर एका क्लासमध्ये एकच माणूस 6-6, 7-7 सब्जेक्ट शिकवतोय. हीच परिस्थिती त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतो. हॅलो. तर नक्की हे म्हणजे लीड करत आहे आंदोलनाला, आणि नक्कीच त्यांची मागणी जी आहे ते रास्त आहे. आणि आणखीनही विचार करून घ्या, कारण त्यांच्यासोबत संपर्क करणारे भरपूर लोक आहेत, त्यांना फोन सुद्धा अटेंड करावा लागतो. गेली 8 दिवसापासून जे आहे ते या ठिकाणी ठाण मानून बसलेले आहे. संपूर्ण विदर्भातून जे आहे ते सगळे आपले विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत. त्याची मागणी आहे की जे 26 वर्षाची जे अट आहे ती रद्द करावी, आणि वर्षाची अट म्हणजे ठेवूच नका. आम्हाला जोपर्यंत आमची शिक्षण घेण्याची इच्छा आहे आम्हाला तोपर्यंत शिक्षण घेऊ द्या, अशी एकंदरीत त्यांची मागणी आहे. त्यांच्याकडून आम्ही आणखी थोडं विचारून घेऊ की ही सगळी मंडळी या ठिकाणी जे आता 8 दिवसापासून आंदोलन जे करीत आहे त्यांच्या जेवणाची व्यवस्था काय आहे, ते कसे कुठे कुठे जेवण करतात ते सुद्धा आपण या ठिकाणी. दादा एक सांगा मला, आता 8 दिवसापासून आंदोलन करू राहिला, काय यांची व्यवस्था काय कशी आहे? म्हणजे जेवणाची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था? गरीब लोक याच ठिकाणी राहतात. जेवणाची व्यवस्था आमचे 10-20 रुपये आम्ही एकत्रित करतो आणि त्यातून आमचं जेवण भागवतंय. तेच सुरू आहे. तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही आदिवासी समाजाला किंवा इतर सर्व या देशातील मूळ मालकांना आणि ज्या लोकांना वाटते की शिक्षण हा प्राथमिक अधिकार आहे, त्यावर कुठल्याही प्रकारची अवय अट लागली नाही पाहिजे, तर तशा सर्व बुद्धिजीवी आणि विचारवंत लोकांना आमची मागणी आहे की तुम्ही आमच्या सर्वांच्या आंदोलनाला समजून घ्यावं आणि आम्हाला सहकार्य करावं. नाही, नक्कीच जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल, दलित आदिवासीयांचं जर कुठलंही आंदोलन असेल तर सक्षम राहत नाही, मुलं सक्षम राहत नाही, घरची परिस्थिती तेवढी चांगली राहत नाही, पण आंदोलन करायचं राहतं. अशा वेळी काय करायला पाहिजे? तुम्ही जर समजा आंदोलनामध्ये जर येत नसाल तर कमीत कमी या ज्या लोकांना आहेत त्यांना ते तुम्ही काही मदत जर होत असेल तर ते मदत केली पाहिजे, कारण त्यांचं आंदोलन आणखी मजबूत होईल. आणि आंदोलन हे तुमचं केवळ त्यांच्यासाठी नाही, तर येणारी जी पिढी जी आहे, येणारी भविष्यात जे आमच्या आदिवासी बांधवांची पिढी आहे त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचे. तुम्ही नंबर देऊ शकाल जर समजा आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत कोणी पोहोचत असेल तर दादाचा नंबर तुम्ही घ्या, नोट करा, आणि गुगल पेचा असेल तर गुगल पेचा नंबर द्या. तुमच्या यथाशिक्त शक्ती जी आहे यांची, कारण खाण्याची व्यवस्था इथे, पाण्याची, राहण्याची, हे सगळी मोठा प्रश्न आहे. आंदोलन म्हणजे काही एवढं साधी गोष्ट आहे नाही, तरी पण 8 दिवसापासून ही संपूर्ण आदिवासी मुलं जे आहेत नागपूरच्या जे आहे आदिवासी आयुक्तालयावर आहे. काय सांगा तुम्ही? लोकांना आवाहन करा, नंबर द्या. आम्हाला जर ज्याही लोकांची आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहकार्य करायची इच्छा असेल तर मी आदिवासी विद्यार्थी संघ विदर्भ नागपूर गणेश शिरपाचे तुम्ही आम्हाला सहकार्य करू शकता. मी नंबर सोडतोय तुम्हाला 84 59 13 25 81. हा माझा संपर्क नंबर आहे. आणि कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत करायची असेल तर माझ्याकडे ते आमच्या टीमपैकी एक QR कोड किंवा जो काही फोनपे किंवा गुगल पे नंबर आहे त्यांचा मी तुम्हाला फोन कॉलवरनं देणार.
धन्यवाद. नक्कीच जो QR कोड आहे ना, मी माझ्या चॅनलवर सुद्धा चालवतो आहे आणि ज्यांना कोणाला जो या मुलांना जर मदत करायची असेल तर तुम्ही QR कोड हा माझ्या चॅनलला आहे, त्याला स्कॅन करून जे आहे या सगळ्या मुलांना तुम्ही मदत करू शकता. आणि यांच्या आंदोलना स्थळाला भेट सुद्धा तुम्ही द्या. आता आंदोलन किती दिवस चालते हे किती दिवस चालणार आणखी? जोपर्यंत हे लोक राजीनामा देत नाही, जे या कोणाचा राजीनामा घेणार? आपण विजयकुमार वाघमारे आणि लीना बनसोड या दोघांचे प्राथमिक राजीनामे आहेत आणि यात कुठेतरी कळतंय की आमच्या रक्ताचे जे माणूस आहे अशोकजी उईके आदिवासी विकास मंत्री, आम्हाला जर कळतंय की हे सुद्धा या षडयंत्रामध्ये सामील आहेत तर आम्ही त्यांचा सुद्धा राजीनामा घेतला राहणार नाही. आम्ही यासाठी बोलतोय की कुठेतरी आमची जेव्हा चर्चा झाली किंवा आम्ही मिटिंग घेतली अशा वेळेस काही गोष्टी लक्षात आल्या का अशोकजी उईके यांच्या हातात काहीही नसल्याच्या दिसत आहे की विजयकुमार वाघमारे हे स्वतः मंत्री झाल्यासारखे बिहेवियर त्या ठिकाणी दिसलं. तर आम्हाला कुठेतरी वाटलं की आमच्या माणसांनी या सगळ्या गोष्टीला नियंत्रित करावं. त्यांना आम्ही आज सुद्धा त्यांच्याकडून अपेक्षा करतोय की ते मंत्री आहेत, ते जर ठरवतील की हे वाघमारे किंवा लीना बनसोड या डिपार्टमेंटला नको आहेत तर ते करू शकतात आणि आम्ही तुम्हाला मागणी घालतो की तुम्ही हे करा. आमचं तुम्हाला सहकार्य आहे आणि तुम्ही सक्षम पद्धतीने या ठिकाणी उतरू शकता. आम्ही या आंदोलनातून त्यांची मागणी घालतोय आणि तुम्ही जो विनाशकारी विषारी GR आदिवासी विद्यार्थ्यांसाठी तयार केलेला तो GR तात्काळ रद्द करा. नक्कीच 2 अधिकारी लीना बनसोड आणि एक वाघमारे यांच्या राजीनाम्याची मागणी आहे. आणि जे आदिवासी मंत्री आहे अशोक उईके साहेब, तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा, जर तुम्ही या मुलांच्या या सगळ्या आंदोलनाकडे लक्ष जर देणार नाही, तुम्ही हक्काचे आदिवासीयांचे जे नेते आहे आणि विशेष करून खास करून तुम्ही मंत्री आहात आणि तुम्ही जर ठरवलं तर नक्कीच या मुलांना न्याय मिळू देऊ शकता. पण तुमच्याकडून जर न्याय या मुलांना मिळत नसला तर उद्या तुमच्याही राजीनाम्याची मागणी हे विद्यार्थी करू शकतात. आणि एकंदरीतच 8 दिवसापासून हे सगळे ठाण मारून जे आहे इथे बसलेले आहे आणि नक्कीच आणि ज्यांना कोणाला जर मदत या आंदोलनासाठी करायची असेल तर मी स्कॅनर माझ्या व्हिडिओवर चालवतो, तर त्यावर सुद्धा तुम्ही नमदान म्हणजे यांना मदत करू शकता. तर नक्कीच मित्रांनो, ह्या संपूर्ण आंदोलनाचं मी हे दृश्य जे आहे नागपूरच्या थेट आदिवासी आयुक्तालयाच्या कार्यालयामधून तुम्हाला दाखवत आहोत. जोपर्यंत आंदोलन चालू राहील, आता तुम्हाला या आंदोलनाची मी रोजची अपडेट मी देत राहील. त्यासाठी तुम्ही आजच WS न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद, नमस्कार.